नमस्कार मित्रांनो, तर आज एक नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येत आहे। महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान, महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि बैलगाडा शर्यत म्हटलं की अनेक नंदी आठवतात, अनेक बैल आठवतात ज्यांनी मैदाने गाजवलेली असतात। अशाच एक बैल ज्याला सातारा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, हरिण उर्फ बलमा, याच्याविषयीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला बघूया बलमा। तर मित्रांनो, हाच तो बलमा, सातारा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि ज्याला बघण्यासाठी अनेक जण धडपडत असतात, आतुर असतात। आणि याच्याविषयीच आपण आज, या नंदीविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघूया काय काय आहे त्याचे वैशिष्ट्य, आणि त्याचे देखणे पण बघूनच, हा धिप्पाड बैल बघूनच लक्षात येते की लोकांना बैलगाडा शर्यतीचा नाद का लागतो आणि का लोक एवढं बैलांच्या, नंदींच्या प्रेमात असतात। खरंच बघितल्यानंतरच तुम्ही बघू शकताय त्याचं रूप, देखणं रूप आणि धिप्पाड शरीरयष्टी। नमस्कार दादा। नमस्कार। तर दादा, मला पहिल्यांदा तर सांगा, बलमा हा जो नंदी आहे तो खूप प्रसिद्ध आहे, नावाजलेला आहे। तर याचा प्रवास किंवा हा तुमच्या घरचा आहे का विकत घेतलेला आहे? बलमा बैल आपण आदत असताना विकत आणलेला, खालच्या भागातून। तर बलमा हा प्रसिद्धच आहे आपल्याकडे, आदत असताना बैल होता। ती आज गोट्या आहे बलमा। आणि दादा, किती वर्षांचा प्रवास आहे किंवा किती वर्ष झालीत? बलमाला मागच्या या महिन्यात काहीतरी 9 वर्ष झाली। बलमा 9 वर्षाचा आहे। आणि एवढा प्रसिद्ध आहे म्हटल्यावर साहजिकच अनेक मैदानं गाजवली असतील। तर तुमच्या आठवणीत कुठलं मैदान आहे की त्यांनी गाजवलेलं आणि तुम्हाला आजही ते आठवतं? बलमाच्या आठवणीतलं मैदान एकच की सांगोल्यात बैल 3 फेर कडनं पळाला। गट कडनं काढलेला, सेमी त्या कडनं काढलेला, फायनल या कडनं काढलेला, 1 नंबर केला। ती म्हणजे सगळ्या ग्रुपला आमच्या जरी विचारलं तरी एकच मैदान सांगणार, सांगोल्यातलं मैदान, कडनं बैल पळाला। खरंच मित्रांनो, ज्यावेळी आपण असं एखादा नंदी किंवा बैल ज्यावेळी एखादी शर्यत जिंकतो त्यावेळी जेवढा आनंद, म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे ग्रुपने त्यांच्या सगळ्या, म्हणजे ग्रुपला त्या बैलाचा अभिमान आहे, बलमाचा अभिमान आहे, तर सगळ्यांचं श्रेय असं हे याच्यातूनच समजते। त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला सगळ्यांना, आमच्या ग्रुपला खूप अभिमान वाटलेला ज्यावेळी बलमानं ते मैदान गाजवलेलं। किती मैदान गाजवलेत आतापर्यंत? बलमानं असंख्य मैदान गाजवलेत, असे काय मोजले नाहीत आम्ही। असंख्य मैदान गाजवलेत बलमानं। बरोबर आहे दादा। ज्यावेळी एखादा बैल किंवा तुमचा बलमा असतो, ज्यावेळी बैल पळत असतो त्यावेळी सगळीकडे प्रसिद्धी असते, प्रत्येक जण वावा करत असतं, प्रत्येक जण तुमच्या ग्रुपला असू देत, प्रत्येकाला असं ओळखत असतं त्या नावानिशी, ती प्रसिद्धी असते। असं कधी झालंय का एखादं मैदान बलमाकडून झालं नाही, त्यावेळी तुमचा अनुभव काय होता, वेगळा होता का? म्हणजे अशा पद्धतीने असतं की ज्यावेळी जिंकतं त्यावेळी सगळे आपल्या पाठीचे असतात, पण हार होती त्यावेळी थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा तेवढं नाही राहत नाव, त्याबद्दल काय सांगाल? नाही, जिंकू नाही तर हारू आमचा बैल, आमचा ग्रुप हारण्यात पण तेवढाच असतो आणि जिंकण्यात पण तेवढा सगळा ग्रुप येतो। बलमासाठी सगळी पोरं असतात आपली। दादा, तुम्ही मगापासून जे उल्लेख करताय तुमचं ग्रुप म्हणजे काय आहे, तुमच्या ग्रुपचं नाव आहे किंवा काय आहे? आमच्या ग्रुपचं नाव वजीर ग्रुप, गोडोली, सातारा। आमचा जो म्हातारा बैल तिकडे 14-15 वर्षाचा बैल आहे, वजीर, तर त्या बैलामुळं आपलं नाव सगळ्या महाराष्ट्रात झालं। पहिला बैल तो आपला वजीर होय। तो सुरुवातीचा बैल होता का? हा, तो सुरुवातीचा बैल। त्याला किती वर्ष झाले दादा? त्याला आता 14 ते 15 वर्ष झाले बैलाला। होय। आणि त्याच्यानंतर बलमा तुमच्या गोठ्यामध्ये? बलमा। अजून कोणकोणती बैल आहेत काय आता आपल्या गोठ्यात? वजीर, बलमा आणि ती आदत वासरून नांद्या म्हणून आहे। आता हे तिन्ही बैल, म्हणजे पलीकडचं वजीर बैल सोडलं तर बाकीचे दोन्ही बैल आता तुम्ही मैदानात नेता का? हो। आणि आता जे हिंद केसरीचं पेडगावचं मैदान झालं त्याच्यामधला काय अनुभव होता तुमचा? बलमाला नेलेलं का त्या मैदानामध्ये? नेलेलं, बैलानं गट काढला, सीमेल जरा काय झालं 19-20 चालत। बरोबर आहे। कुणाबरोबर होतं, म्हणजे जे जोडीनं पळवलं जातं ते कोणाबरोबर बलमा आपला पळाला? बलमा पळला सासवडच्या बादल बरोबर। बरोबर. आणि अशा काही जोड्या असतात, आता आपण बऱ्याच वेळा ऐकतो की 30 जोड्या असते, गट पास करतात, बऱ्याच वेळा ती मैदाने जिंकली जातात।
असं काही कोणती जोड आहे की बरेच वर्ष त्यांनी मैदान जिंकले आणि बलमा सोबत तोच बैल होता, असं कोणत्या बैलाचं नाव आहे का तुमच्या? बलमा बरोबर सरदार पळाला फलटणचा हम्म. आणि बकासूर, अशी दोन अनेक बैल आहेत, अशी बैलावर पळल्यात ते. आणि त्यावेळी मैदान जिंकलेलं हो, आहे. 100. आणि मी असं एक ऐकले की बलमा थोडा आजार पण होतं, त्याबद्दल सांगा काय झालेलं आणि त्यावेळी मैदानामध्ये तुम्ही उतरवत नव्हता त्या बलमाला, त्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. बैलाला जरा पायाचा प्रॉब्लेम होता. हम्म. पायाचा प्रॉब्लेम ठीक झाला की शेठ म्हणले बैल असू द्या बसून व्हायचं, हम्म. की बैल बसून असू द्या म्हणलं की मग चालते, सगळीच ग्रुप म्हणला असू द्या बैल बसून, त्यामुळे बैल बसून होता. आता इथून पुढे दिसेल बैल. बरोबर आहे. आणि तर दादा तुम्ही म्हणालात की बलमाच्या पायाला दुखापत झालेली, त्यामुळे थोड्या काळासाठी तुम्ही त्याला मैदानामध्ये उतरवलं नव्हतं. पण ज्यावेळी असं काही होतं त्यावेळी असं म्हटलं जातं की तो बैल संपला, असं निगेटिव्ह कमेंट येतात किंवा आता तो मैदान गाजवू शकणार नाही, पळू शकणार नाही, अशा कमेंट येतात. मग मला विचारायचं आहे की ज्यावेळी तो त्याच्यातून दुखापत झाली आणि त्यातून सावरलं आणि पुन्हा तुम्ही मैदानामध्ये बलमाला उतरवलं, त्यावेळी तो पहिल्या जसं मैदान गाजवायचं, ज्या ताकदीनं तो मैदानामध्ये शर्यती जिंकायचा, तशीच ताकद त्यांनी दिली का? तेवढा सन्मान तुम्हाला पुन्हा मिळवून दिला का? हो, बैलांना 100% बैल काय संपला असं होत नाही, कुठलाही बैल संपत नाही. आणि बैलांना आपण बंदीच्या काळात नक्कीच. काढला की लगेच गुरसाळे मैदानात आपण फायनलला राहिलेलं तिथं बाहुदांच्या लक्षासोबत. बरोबर आहे. जसं दादा म्हणते तसं कुठलाही बैल कधी संपत नाही आणि मुख्य म्हणजे यांचा जो वजीर ग्रुप आहे त्यांचं बैलावरती असणारं प्रेम, म्हणजे हे खऱ्या अर्थानं हे यश असतं. शर्यती होतात, हारजीतही होत असते, पण खऱ्या अर्थानं त्या बैलाप्रती असणारं प्रेम, किंवा इकडे तुम्ही बघू शकता वय लहान असताना पण तुम्हाला पण ह्यांना पण हे या ग्रुपचे मेंबर आहेत किंवा ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे एवढ्या लहान वयात पण यांना बैलगाडीचा किंवा बैलगाडा क्षेत्राचा नाद आहे, म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला समजतं की हे नातं किती वेगळं असतं. तर भैया तुम्हाला काय बलमाविषयी वाटतंय, कारण तुमचं वय पाहता काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय बलमाविषयी? बलमा आमचं कायच आहे, हरू किंवा जिंकू आम्ही त्याच्या कायम सोबत आहे. आणि काय वेगळेपण आहे? आता इतर बैल पण मैदानात असतात, नावा रूपाला येतात, तसंच बलमा पण बैल आहे. तर बलमाचं काय वेगळेपण आहे जे तुम्हाला आवडतं? बैलाचं वेगळं, पण बैल हरणासारखा पळतो उड्या मारत. हा, त्यामुळेच हरिण प्रसिद्ध उर्फ आहे. बलमा म्हटलं जातं. आणि सातारा एक्सप्रेस म्हणजे मैदानामध्ये पळताना सातारा एक्सप्रेस बलमा असं बरोबर. नाव. आणि आता याची खुराक किंवा कसं तुमचं असतं, रुटीन कसं असतं दिवसभराचं? नाही, सकाळ बैल आम्ही उन्हात बांधतो, ऊन असलं की. नंतर आत गे पाणी बिणी पाजून बैलांना पहिलं कडबा असतो सकाळचा. नंतर काय दुपारी पण कडबा, रात्री काय रती बसतो, त्याच्यानंतर बोललो मका असं ते. बरोबर. आणि दादा तुम्हाला विचारायचं आहे की ज्यावेळी एखादं मोठं मैदान करायचं असतं, आता कुठलंही मोठं मैदान करायचं असलं किंवा मोठी शर्यती असल्या, तर त्यावेळी तुम्ही काय काळजी घेतात, कशी तयारी करता त्या दिवशी? बैलाची काय काय असतं ते रुटीन? काळजी काय, बैल सकाळी लवकर धुवायचा, बैलाला जेवढा आराम भेटेल तेवढा चांगलंच आहे. लवकर उठायचं असलं, लवकर सकाळी जायचं असलं तर बैलाला आराम पाहिजे. बाकी काय रुटीन नाही, गुलाल केला की टेम्पो आला की बैल निघाला अड्ड्याला. बरोबर आहे. आणि ज्यावेळी बलमा मैदानामध्ये गुलाल करतो त्यावेळी तुमचे काय भावना असतात सगळ्या ग्रुपच्या? बैल गुलाल करतो तेव्हा ग्रुपच्या काय भावना, एन्जॉय पण लय नसतो. आमचा एन्जॉय एकदाच असतो की 9 जुलैला बिंदुराला. आम्ही अड्ड्यातलं एन्जॉय करतच नाही, आपलं थोडक्यातच. आणि एवढं नाव मिळवून दिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही हारलं किंवा जिंकलं भावना सेमच असतात, हो. जास्त तुम्ही म्हणजे व्यक्त करत नाही मैदानामध्ये. नाहीच. खूपच छान. तर दादा ज्यावेळी एखादं मैदान असतं त्यावेळी सरावाचं कसं रुटीन असतं, आणि एखादं आता एक शर्यत झाली, दुसरी शर्यत, किती अंतर ठेवता तुम्ही शर्यतीमध्ये? आपला एका मैदानात बैल पळला की आपण 5 ते 7 दिवसानं बैल काढतो बाहेर. त्याच्या सरावाचं काय? सराव काय, जर बैल एक दिवस बसून असला तर फेर काढायचे, बाकी काय नसतं बैलाला व्यायाम नाहीतर चालवून आणायचा. थोडासा व्यायाम, हा, पण ते तेवढं. नित्य नियमानं सातत्यानं चालू असतं. हो. बरोबर आहे. आणि कशा प्रकारे काळजी घेता? कारण एकदा आजारपणातून तुम्ही सांगितलं, त्यातून सावरून पुन्हा मैदानात त्यांनी बलमानं कमबॅक केलेला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं बलमाची काळजी घेता? काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला, ते होऊ नये किंवा पुन्हा तो आता जसा आहे तसाच व्यवस्थित राहिला पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रुपच्या कडून किंवा तुम्ही सगळी जे काळजी घेता ते कशा पद्धतीनं काळजी घेता? बैलाला काय काळजी म्हणजे सगळीच पोरं झटतात बैलासाठी.
हम्म. असं एकही पोरगं नाही की असं हे केले. बैलासाठी सगळी पोरं झटतात. आणि ज्यावेळी तुम्ही शर्यतीला नेता त्यावेळी कसं असतं म्हणजे खाणं हे देऊन पळवायला लागतो का उपाय कसं असतं ते नियोजन? काय संध्याकाळी वैरण टाकायची बैलाला पोट भरूनच, आणि डायरेक्ट उद्या सकाळ आलं की बैल डायरेक्ट मैदानावर असतो. वैरण बिरण काही नसतं बैलाला सकाळची. आता बैलगाडा तर दादाने सांगितलं की त्या पलीकडे जो बैल आहे जो सगळ्यात सुरुवातीचा वजीर बैल आहे. तर ज्यावेळी बैलगाडा म्हणजे बंदी होती बैलगाडा शर्यतीवरती त्यावेळी पण तुम्ही कशी काळजी घेत होता किंवा तुम्हाला वाटलेलं का की ही बंदी उठेल? कारण आता जे बैलगाडा शर्यतीचे क्षेत्र खूप नावारूपास आले पण त्यावेळी वाटलं पण नसेल तुम्हाला की हे बंदी उठेल का नाही उठेल? त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायचं किंवा काय तुमच्या मनात त्यावेळी होतं? बैल आमच्या तो बैल म्हणजे बंदीतलाच होता, पण बंदीत बिनजोड सारख्या व्हायच्या. हा. बिनजोडला तो बैल पळायचा. हम्म. आणि आता बैल थोडासा म्हातारा झालाय, हम्म. त्यामुळं बैल आता रेस्टवर आहे. आणि आपण त्याची बघ तर काळजी घेतोच आपण. म्हणजे फक्त शर्यती पुरता मर्यादित नाही तर तो हृदयातील किंवा मनातील एक कप्पा असतो त्याच्यामध्ये जी जागा असते तशा जागा देऊन त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि सर्व बैलांची शर्यती पुरता मर्यादित न राहता त्याची काळजी घेणं त्याच्यावर प्रेम करणं हे पहिल्यांदा आहे आणि त्याच्यानंतर शर्यत आहे. हे दादांच्याकडून बोलताना त्यांच्या भावना ऐकताना त्यांचा विचार ऐकताना आपल्याला समजते. आपण तो बैल बघूया जो दादाने सांगितला वजीर बैल. तर मित्रांनो हा बघा वजीर. तर दादा याचं वय किती आहे? आता हे जवळ 15. म्हणजे बंदीच्या काळातला आहे म्हणजे सगळ्यात सुरुवातीला घेतलेला हा बैल आहे. मग तुम्ही आता त्याचं म्हणजे मैदानामध्ये बैलाला म्हणजे या नंदीला उतरवत नसाल तर नाही मग आपण म्हणजे वासरा शिकवाय बैल देतो आपण, त्याच्यावर देत नाही. फेरे काढाय का आता वासराला शिकवाय तेव्हाच बैल देतो आपण. म्हणजे आता सध्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेस्टवरती आहे. बघा तर बंदीच्या काळातला मित्रांनो हा वजीर आपण बघितला. वजीरच्या नंतर मैदान गाजवणारा बलमा आणि त्याच्यानंतर हे वासरू एक आहे त्याच्याबद्दल पण दादांना विचारूया. तर दादा हे नवीन वासरू आहे त्याचं नाव आणि वय किती आहे? त्याचं नाव नांद्या. तो आता 16 ते 17 महिन्याचा खोंड आहे. तर मागच्या वर्षी घेतलेला बेंदराच्या आधी हा तो खोंड आहे. खरंच मित्रांनो नाद तो नादच असतो आणि वजीर पासून आता जो त्यांनी दादाने सांगितलं नंद्या नावाचं हे जे वासरू आहे तोपर्यंत त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे आणि खूप काळजी घेत आहे. त्यांनी पहिल्यापासून जे उल्लेख केला की सगळ्यांचं श्रेय वजीर ग्रुप त्यांनी सांगितलं आणि वजीर ग्रुप आणि त्यांचे सगळे सगळे जे आहेत त्या ग्रुपमधले सगळे या बैलांची काळजी घेत असतात. आणि ज्यावेळी मैदान गाजवतं ते मैदान गाजवल्यानंतर पण त्यांनी सांगितलं की त्यावेळी पण आम्हाला आनंद होतो पण जरी मैदान नाही गाजवलं तरी पण आम्ही तेवढा संयम ठेवतो आणि आम्ही सर्व बलमा असू देत वजीर असू देत किंवा हे वासरू असू देत सगळ्यांच्यावर ते भरभरून प्रेम करतात. सुरुवातीला वजीर या बैलानं मैदान गाजवलं त्याच्यानंतर बलमा हे हा नंदी आज मैदान गाजवतोय आणि त्याच्यानंतर नंद्या नावाचं जे वासरू आहे तेही मैदान गाजवल्यास शंका नाही. त्यामुळं दादांनी खूप छान अशी माहिती सांगितली या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बलमानं जे आता नाव गाजवते तसंच नाव गाजवावं असंच यश प्रत्येक मैदानामध्ये संपादन करावं असं आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल पण तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.